मे महिन्यातील ICC प्लेयर ऑफ द मंथ वुमन्स कोण ठरलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे चमारी अथ्थापत्तू. पुढील प्रश्न बघा, बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्याच्या सरकारने नितूज मोहिना या योजनेला मंजुरी दिलेली आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे आसाम. पुढील प्रश्न बघा, ग्लोबल प्लेस इंडेक्स 2024 नुसार भारत देश कितव्या स्थानावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे 116व्या. पुढील प्रश्न बघा, ग्लोबल प्लेस इंडेक्स 2024 नुसार कोणत्या देश प्रथम क्रमांकावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे आइसलँड. पुढील प्रश्न बघा, 2024 साठी साहित्य अकादमीचा इंग्रजी भाषेतील युवा साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे व्यंकटेश. पुढील प्रश्न बघा, आशियाई कराटे स्पर्धा नुकतीच कुठे पार पडलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पुणे. पुढील प्रश्न बघा, मुख्यमंत्री मंथुरीचर कप्पोम ही योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे तामिळनाडू. पुढील प्रश्न बघा, जगातील दुसरा सर्वात मोठा नायट्रस ऑक्साईड उत्सर्जक देश कोणता ठरलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे भारत. पुढील प्रश्न बघा, कोणत्या देशात ड्रॉक्झिम शॉक सिंड्रोम नावाचा आजार आढळून आलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे जपान. पुढील प्रश्न बघा, संयुक्त राष्ट्र एजन्सीने कोणत्या भारतीय शेतकऱ्याला लँड हिरो म्हणून गौरवलेला आहे? त्याचे योग्य उत्तर असणार सिद्धेश सकोरे. ते महाराष्ट्र राज्यातील शेतकरी आहे. पुढील प्रश्न बघा, अलीकडेच कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतकाचा विश्वविक्रम नोंदवला? त्याचे योग्य उत्तर असणार साहिल चौहान. तो इंडोनेशियाचा क्रिकेटपटू आहे. पुढील प्रश्न बघा, भारताचा आमरस जगातील 10 सर्वोत्कृष्ट मँगो डिशच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पहिल्या. पुढील प्रश्न बघा, उत्तर प्रदेश मधील कोणत्या शहर देशात सर्वात उष्ण शहर ठरले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार प्रयागराज. किती सेल्सिअस? 46.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. पुढील प्रश्न बघा, कोलकाता उच्च न्यायालयाने कोणत्या राज्याच्या सरकारला तृतीयपंथींना सरकारी नोकऱ्यात 1% आरक्षण देण्याचे निर्देश दिलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रात पहिला शाश्वत विकास परिषद कुठे होणार आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे कोल्हापूर. ए फ्लाय ऑन RBI वॉल हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? त्याचे योग्य उत्तर असणार अल्पना किलावाला.